तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मायाला जानकीच्या घरात जे सुख आले ते भोगवलं जात नाही. माया रात्री एका माणसाला फोन लावते आणि त्याला सांगते की या घरावर घाव घालायची वेळ आली आहे. तो माणूस म्हणतो, मॅडम काही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम होणार. तर दुसऱ्या दिवशी तो माणूस रणदिवेंच्या घरी येतो. तो नोटीस घेऊन आलेला असतो. तो माणूस ऋषिकेशला नोटीस देतो आणि त्याला सांगतो की हे घर आता 24 तासाच्या आत रिकामं करायचे. MK सरांनी ऑर्डर दिली आहे, लवकरात लवकर घर खाली झालं पाहिजे. सौमित्र म्हणतो, असं नाही करू शकत तुम्ही, हे असं होणारच नाही. तो माणूस म्हणतो, हे बघा, हे घर आमच्या ताब्यात येणं जास्त गरजेचं आहे आणि आता या घराचा लिलाव होणार. 24 तासाच्या आत घर रिकामं करा, नाही तर तुम्हाला आम्हीच घराबाहेर काढू. ते लोक नोटीस लावतात. इथे माया मनात म्हणते, जानकी, तुझ्या सुखी कुटुंबावर आता दुःखाची झालर येणार आहे. दुःखामध्ये तुझं घर लोटलं जाणार आणि हे बघताना मला आनंद होणार. तर इथे जानकी ऐश्वर्याला भेटायला येते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, आता रणदिवे कुटुंबावर जे काही संकट आलं आहे ना, त्या संकटाला आपण दोघी मिळून बाहेर काढू शकतो. प्लीज हात मिळव. जानकी हात पुढे करते आणि ऐश्वर्या तिच्या हाताकडे फक्त बघत राहते. आता ऐश्वर्या जानकीला साथ देऊन रणदिवेंना या सगळ्या संकटातून कसं बाहेर काढते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ग्रामपंचायतीमध्ये सगळे पोहोचलेले असतात. नानांचे घरचे, सयाजीच्या घरचे सगळे आलेले असतात. सयाजी, नाना एकमेकांवर आरोप करत असतात. जानकी, ऐश्वर्या यांनी जे काही खून केलेत त्याबद्दल बोलत असतात. खूप वाद होत असतात, भांडणं होत असतात. आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस जानकीला म्हणतात, तुम्ही ऐश्वर्यावरती हल्ला केला, त्यासाठी तुम्हाला अटक करण्यात येते. ते जानकीला बेड्या घालणार तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या इन्स्पेक्टरला म्हणते, थांबा, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सयाजी ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, मला सगळं खरं सांगायचं आहे, आज सांगू द्या. जानकीबद्दल ऐश्वर्याला जे काही माहिती आहे ती खरं खरं सगळं सांगते. ऐश्वर्या म्हणते, त्या दिवशी गोडाऊनवर जे काही झालं तो फक्त एक ॲक्सिडेंट होता. मायाला मी धरून ठेवलं होतं आणि जानकी तिथे आली. जानकीला बंदूक दिसली आणि आमच्या दोघींची झटापट चालू होती. जानकीचा काही हेतू नव्हता मला मारण्याचा. त्या झटापटीमध्ये गोळी चालून गेली. तो फक्त एक ॲक्सिडेंट होता, बाकी काही नाही. ऐश्वर्याच्या या स्टेटमेंटमुळे इन्स्पेक्टर जानकीला सोडून देतात. जानकी निर्दोष सिद्ध होते. सयाजी ऐश्वर्यावरती रागवलेला असतो. सयाजी निघून जातो. ऐश्वर्या त्याच्या मागे जाते. तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना सगळं खरं कळलेलं असतं. त्यामुळे ते ऋषिकेशला तिकीट द्यायला होकार देतात. ते ऋषिकेशला अर्ज भरायला सांगतात. ऋषिकेश अर्ज भरतो आणि ते सगळे खूप खुश असतात. जानकी इथे मनात म्हणते, ऐश्वर्याने असं का केलं? तिने चक्क इथे येऊन साक्ष दिली. हे का असेल सगळं असं? ऐश्वर्याच्या मनात काही चालू तर नसेल ना? जानकी खूप विचार करत असते. तर थोड्या वेळाने ग्रामपंचायतीमधून सगळे घरी येतात. सुमित्रा विचारते, काय झाले? सौमित्र, अवंतिका सुमित्राला ती आनंदाची बातमी देतात. ऋषिकेशला तिकीट मिळाले, आता आपण संकटातून बाहेर पडणार म्हणून सगळे खूप खुश असतात. सुमित्रा विचारते, पण हे सगळं झालं तरी कसं? अवंतिका सगळं खरं सांगून टाकते. ऐश्वर्या तिथे आली होती, तिने साक्ष दिली आणि त्या साक्षीमुळे जानकी निर्दोष मुक्त झाली हे सांगते. माया हे सगळं ऐकून एकदम शॉकमध्ये जाते. माया मनात म्हणते, ऐश्वर्याने असं का केलं असेल? तिच्या मनात काही वेगळं तर नसेल ना? माया ऐश्वर्याला फोन करायला आत जाते. तर इथे सयाजी ऐश्वर्या घरी आलेले असतात. सयाजी ऐश्वर्याला ओरडतो. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या, हे का केलंस तू? कशासाठी केलंस? अगं, मला बर्बाद करून टाकलंस ना? त्या ऋषिकेशला तिकीट मिळाले, आता काय, तोच जिंकणार, मला कोणी बोटच देणार नाही. ऐश्वर्या म्हणते, डॅडा, मी काही चुकीचं केलं नाही, मी जे खरं होतं ना तेवढंच सांगितले. सयाजी म्हणतो, खरं? अगं, काय खरं होतं? तुला मी सगळं सांगितलं होतं ना, पण तू का खरं बोलायला गेलीस तिथे मग? अगं ऐश्वर्या, तू माझ्या विरोधात जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता काय, ते रणदिवे सगळे सुखी होणार, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार त्यांचे, आणि इथे आपण दुःखामध्ये. अगं, तुला मी सत्य सांगितलं होतं ना, मग का विचारायला गेली होतीस मग दुसरीकडे? ऐश्वर्या म्हणते, डॅडा, तुम्ही मला सत्य सांगितलं नव्हतं. मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मला कळलं होतं.
सयाजी म्हणतो, ठीक आहे गं. अगं पण आत्ताच तुला सत्य सांगायची काय गरज होती? एकदा तिकीट मिळू द्यायचं होतं, इलेक्शन होऊ द्यायची होती, नंतर सांगायचं होतं ना. काय झालं काय? रणदिवेंचं सगळं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना तुझ्यामुळे. ऐश्वर्या म्हणते, दादा हे बघा, जानकीने माझा जीव वाचवला होता आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं. जानकीचे उपकार होते माझ्यावर आणि ते मला परत फेड करायची होती म्हणून मी केलं. सयाजी म्हणतो, म्हणजे आता तू रणदिवेंच्या बाजूने झालीस का? त्या रणदिवेंनी तुझ्यासोबत काय केलं विसरलीस? ऐश्वर्या म्हणते, नाही, मी काहीही विसरले नाही आहे. त्या जानकीने मला जो त्रास दिला आहे, माझा अपमान केला आहे ना, या सगळ्याचा बदला मी घेणार. जानकी काही माझी शत्रू नाही असं म्हणतच नाही आहे मी. जानकी आजही शत्रू आहे आणि नेहमी राहणार. मी सगळ्याचा बदला घेणार, पण योग्य वेळ आणि योग्य संधी आल्यावरच. तर थोड्या वेळाने माया रूममध्ये जाते आणि ऐश्वर्याला फोन लावते. माया ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या हे का केलंस तू? ऐश्वर्या म्हणते, मग समजलं का तुला सगळं? अगं समजलंच असेल. कशी वाटली माझी खेळी? माया म्हणते, का असं वागलीस तू? अगं तुझ्यावर भरोसा ठेवला होता. जानकी म्हणते ना, ते अगदी बरोबर आहे. तू कोणाची कोणीच नाही आहेस. ऐश्वर्या म्हणते, हो का? आत्ता समजलं तुला? पण माया, अगं तू एक चूक केलीस. माहिती का कुठली? तू मला तुझ्या ताटाखालचं मांजर समजलीस. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ऐश्वर्या कुणाच्याही ताटाखालचं मांजर नाही आहे. ती कुणाचंही ऐकणार नाही. माया म्हणते, मग काय, आता जानकीच्या बाजूने झालीस तू? ऐश्वर्या म्हणते, नाही, मी जानकीच्या बाजूने झालेलेच नाही आहे. जानकीने माझा जीव वाचवला आणि तिचे उपकार होते. मी कुणाचेही उपकार ठेवत नाही म्हणून मी हे सगळं केलं. माया विचारते, आणि तिच्याबद्दलचा राग तो मावळला? ऐश्वर्या म्हणते, नाही, अजिबात राग वगैरे मावळला नाही आहे माझा. खरं तर जानकीने ज्या जखमा दिल्यात ना, त्याचे व्रण अजूनही ताजे आहेत. आता काय, फक्त जानकी नाही आहे, तू सुद्धा माझी टार्गेट आहेस. तुला सुद्धा मी संपवणार. माया म्हणते, ऐश्वर्या तुला या सगळ्याचे परिणाम भोगावेच लागतील. ऐश्वर्या हसून फोन कट करून टाकते. तर इथे रणदिवेंच्या घरी सगळे गाजर हलवा खात असतात, आनंद सेलिब्रेट करत असतात. पण जानकी मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते. जानकी मनात म्हणते, हे सगळं काय चालू आहे? ह्या ऐश्वर्या अशी का वागली? नक्कीच तिच्या मनात काहीतरी चालू असेल. ती नक्की सुधारली आहे का नवीन कुठलं वादळ घेऊन येणार आहे? जानकी ऐश्वर्याचा खूप विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.